पप्पा तुम्ही आज मला फिरायला नेणार होते ना? रात्री म्हणले होते मला उद्या फिरायला नेईन. अरे मला आज सुट्टी पण होती. आमच्या ऑफिस मधला तो साहेब आहे ना, त्याने अचानक मला बोलवलंय. त्याला आहे ना आता पुढल्या वेळी ना आपण त्याचं आहे ना कानच कापू. काय कळत नाही काय नाही. आता मी फिरायला जायचं का नाही त्याला कळायला नको का? आज रात्री जाऊ. हुशार आहे तू. आज रात्री ना आपण मस्तपैकी फिरायला जाऊ. बर बघ कोण चांगलं दिसतंय आता, तू का मी? आईला पण घेऊन जाऊ. आईला पण न्यायचं ना फिरायला. फिरायला नंतर न्या, आधी टिफिन घ्या आणि जा. एवढा? मग आता तुम्ही म्हणले संध्याकाळी उशीर होणार आहे, मग त्याच्यामुळे 2 वेळेचा दिला. बरं चालतंय. पण संध्याकाळी उशीर जरी झाला तरी आपण आईस्क्रीम खायला कोय ना, बाहेर जायचं जे. तेव्हा तू आवरून तयार राहा. हा आवडतो आम्ही. आणि तुला नको ना आईस्क्रीम? त्याला नाही आवडत आईस्क्रीम. नकोय तुला नाही का? देतो तुला पण. लगेच बारीक तोंड करून बसले. बरं चला आता मी द्या येऊ का? चला झाली ना ट्रिप कॅन्सल आपली फिरायची. जायची ना संध्याकाळी. काय करे संध्याकाळी आईस्क्रीम खायला जाऊ. चल स्वयंपाक करू आपण. शिव काय करतो? जा बाहेर जाऊन बनव. हॅलो हॅलो. अरे किती वेळ झाला मी फोनची वाट पाहतोय तुझ्या. कामात होते, आवरत होते जरा. घरी पण तू होते आता काय ना. करलंय? आपल्याला जायचंय म्हणून. हा प्रेम आहे माझं तू. मग तू तू लवकर तयारी कर बरं. हा करते सगळं तयार मी. हा करते सगळं तयार. परत सांगितलं ना सर करा. हा करते. नाली लावा काय असेल ते त्याला. आणि ऐक हॅलो. हा बोल ना. माझं अजून काम होतंय तुला सांगितलंय मी. तेवढं काम होत कर ना. तू पैसे आणि सोनं आणि ते घेऊन ये घरून. हा ठीक आहे ठीक आहे. येऊ का मग? हा वाट बघतोय मी तुला सांगितलं ठिकाणी. हा येते. शिव ए शिव. मी आहे ना बाहेर चालले. मग तू काय कर थोडा वेळ इकडं बस. मी येते थोड्या वेळात. बर जाऊ. इथंच बस. तू जाऊ नको बरं का. इथंच बस. इथं काहीतरी खेळ. आले मी लगेच. काय झालंय मित्राला मी सांगितलेलं आहे. मित्राला म्हणलं की मला 2-4 दिवसाची एकदा सोय होऊस तर आपण त्या मित्राच्या घरी थांबू. चालेल ना. हा त्यांची फॅमिली ते एकट्याचे कुठेतरी जायचे तर मग ती येऊस तर आपण राहू. मग आपण चांगला फ्लॅट बघू तिथं राहू. चालेल. हा आणलं तू सगळं? हा आणलं. सगळ्याची
ती राहून तुझ्याकडं मी फक्त विचारलं आणलं का, कारण की माझं तुला माहिती काम होतंय. ते एकदा काम झालं की आपलं इमर्जन्सी समजा अडचण आली तर असावा जवळ. आणलं. चल. जायचं. चालेल चालेल, भेटू आपण. हो. लवकर ये. हा माझा मित्र आहे आदित्य. नमस्कार. तुला सांगितलं तसं. हो ठीक आहे. ओके. हा फ्रेश हो. अरे किती वेळ वाट पाहिली तुमची मी. बरं ऐक, मी आता जरा 10-12 दिवसासाठी गावाला चाललोय, तर तवर तुम्ही इथं राहू शकता बिंदास. चालेल ना. तर आमची सोय करतो आम्ही, फ्लॅट बघतो दुसरा. हां, आणि ते सांगितलेलं लक्षात आहे ना? देत तुमच्या दिवसानुसार काय असतील ते पैसे. हां चल, मी निघतोच आता, गाडी येते न्यायला मला. जाऊ. चल व्यवस्थित राहा. हा. झाले फ्रेश. कसं आहे घर? छान आहे. मित्राचंच आहे. आपण आपल्याला फ्लॅट बघूच तर मग इथं राहू. चालेल. तुला काय लागेल ती घ्या, आपल्या आपल्या घरातलं असल्यासारखंच. हा. हा. तू आराम कर. काय खायचंय का? म्हणजे नाश्ता तर केलेला नाही आपण, मग काहीतरी जेवायला घेऊन येतो. चालेल ना. मी पिशवी देऊ का आतून शोधून? बघ. नाही नाही, ऐक ना, पिशवी वगैरे नको, मी सगळं बघतो. 400-500 रुपये दे ना आणायला. पैसे का? हा, म्हणजे माझ्याकडे तू म्हणलं बँकेत मला बँकेत लगेच काढलेलं कळण. मला बघते ती CCTV दिसण्यापेक्षा आपलं. बरं. माझे सगळे बँकेतच आहेत. हां देते. मी काय तसं आता आजकाल सगळं ऑनलाईन आहे, तिथे जर बँकेत ATM म्हणून काढायचं असलं तर कसं काय करायचं? 500 दे, लय नको. मी आलो खायला घेऊन. ना शिव शिव, अरे उठ की. मी तुला म्हणलं होतं ना, ऑफिसमधून आल्यावर आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय. चला जाऊ आपण. पण आई कुठे तुझी? मला नाही माहिती, सकाळपासून गेली, लय वेळ झाली, मला भूक पण लागली, जेवायला कोण नाही दे. तुला सांगून नाही गेली? नाही, ती म्हणली कुठतरी बाहेर चालली, आले 2 मिनिटात. बरं, आपण येणं मम्मीला आईस्क्रीमच द्यायची नाही, आपण दोघंच खाऊया. माझं एका मुलावर प्रेम आहे, मी तुम्हाला समोर सांगू शकले नाही, म्हणून मी ही चिठ्ठीत लिहून त्या मुलाबरोबर जात आहे. शिव आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही दोघं सुखी राहा. पप्पा काय झालं? पप्पा आई कुठे गेली? आपली आई आहे ना, डॉक्टरकडे गेली. आईने मला जेवायला नाही दिलं, जेवायला तुम्ही तरी. चालते बाळा, चल. आई, ओय आई, अरे काय झालं? आई कुठे गेली? आई बाहेर गेली ना बाळा. कधी येईन ती? मला आईची आठवण येते. आईची आठवण येते? आपली आई आहे ना, डॉक्टरकडे गेली. ती आजारी आहे ना,
बरी झाल्यावर नक्की येईन बरं का. रडू नको. नितीन 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 कुठे गेला? नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. गळ्यातलं काय केलं मी? देवा काय केलं मी? आज सगळं घेऊन पळून गेलं माझे दागिने पैसे सगळं घेऊन गेलं. हाताने सोन्यासारख्या संसाराचं मी वाटोळ केलं. एवढं सोन्यासारखं लेकरू नवरा सगळं सोडलं आणि याच्या नादी लागले. का केलं मी असं? मी खरंच नालायक आहे. पुढे जाऊ आता, पुढे सांगू.
लवकर करा ना जेवण, मला भूक लागली. आता उरकलं ना मग तुला जेवायला देतो लगेच. हा हो ताई, कुठं गेल्या ताई? मला मिक्सर लागत होतं जरा, माझं मिक्सर खराब झालं, म्हणलं ताईला बोलावं. ते बाहेर गेलं जरा. हा का? तुम्ही कमून स्वयंपाक करता? मग स्वयंपाक करून नाही गेला काय? हा गडबडीत विसरले ते. मग उठा, मी करते. करते ना मी, उठा. आता काय एका दिवस केल्याने काय होणार आहे का? बसा तुम्ही इकडं. तू नाश्ता नाही केला का रे पिल्लू अजून? नाही का? आई काल सकाळीच गेली होती. हा का? मग रात्री जेवले का नाही? जेवलो. जेवले का? स्कूलमध्ये व्यवस्थित राहायचं. हा जास्त येडेवानी करायचं नाही आता. मम्मी तू कुठे गेली ती? मला लय भूक लागली होती आणि मला आठवण पण येत होती तुझी. मी आता कुठंच नाही जाणार बाळा, तुझ्या जवळच थांबणार आहे. कुठंच नाही जाणार तुला सोडून. आता कशाला आली इकडं? माझं चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, मला माफ करा ना. असं नव्हतं करायला पाहिजे? निदान काय केले हे सांगण्याची लाज तरी वाटते का तुला? अहो लय मोठी चूक झाली माझ्याकडून, परत नाही असं करणार. मला खरंच माफ करा, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय आणि शिवशिवाय. हे बघ, मला आहे ना तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. तू चालते हो इथून. नका ना असं करू, खरंच नका करू. मी नाही राहू शकत तुमच्या दोघांशिवाय. माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली. आमच्या दोघांशिवाय राहू शकत नाही म्हणजे? कोण आहे आम्ही दोघं तुझ्यासाठी? आमच्या दोघांचा विचार तरी केला का तू? माझं जाऊ दे ग, पण निदान या बारक्या मुलाचा याचा तरी विचार करायचा ना. हो खरंच चुकले मी, मला खरंच माफ करा. खरंच नाही, मी खरंच नाही करणार असं, मला खरंच माफ करा. काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर आता? एकदा फसवल्या गेलेला माणूस आयुष्यात परत कोणावर विश्वास ठेवत नाही, आणि माझ्या तर तुझ्यावर अजिबात विश्वास नाही राहिला आता. सोड त्याला इकडे. नको, ऐका ना, मी कुठं जाणार तुमच्या दोघांना सोडून? माझं कोण आहे तुम्ही दोघं सोडून? कुठं जाणार म्हणजे? माझं तरी कोण होतं? तुमच्या दोघांशिवाय माझं होतं का कोण? एवढी मेहनत घेत होतो, कष्ट करत होतो तुमच्यासाठीच ना. आणि तुम्ही बघ, मी फक्त तुला माझ्या मुलासाठी स्वीकारतोय, पण आयुष्यात तुला मी माफ नाही करणार कधी. तसं तर मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही, पण फक्त ह्याच्यासाठी, कारण भविष्यात त्याला असं वाटू नये की माझ्या आईवडिलांनी माझा विचार केला नाही, स्वतःच्या भांडणासाठी ते वेगळे झाले. म्हणून मी तुला स्वीकारतोय. आणि हा, हे झालेलं सगळं विसरायला मला वेळ लागेल. तोपर्यंत सगळं पूर्वीसारखं होईल ह्याची अपेक्षा धरू नको. चल जा आतमध्ये. शिव, तुला माझी आठवण आली बाळा? तुला माहितीये का मी किती रडलो आई? खरंच? परत नाही जाणार कुठंच तुला सोडून. आई, पप्पा आणि तू का रडत होते बरं? मी थोडी चुकले होते बाळा, मी पप्पाला थोडासा त्रास दिला. आता नाही ना जाणार तुम्हाला सोडून? नाही जाणार आता, सोडून पण नाही जाणार आणि पप्पाला तुला त्रास पण नाही देणार.